हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बटाटा कचोरी. वरून खूपच क्रिस्पी करारी आणि आतमधून खूपच यम्मी, खूपच टेस्टी. रेसिपी पण इझी आहे. मी अगदी सोपं पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात आधी आपल्याला पीठ चाळून घ्यायचं. मी 2 कप पीठ घेते. 1 कप मैद्याचं पीठ आणि 1 कप गव्हाचं पीठ. तुम्ही फक्त मैद्याचं पीठ नाही तर फक्त गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, काही हरकत नाहीये. फक्त चांगले चाळून घ्या. चाळून घेतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडासा तेल. रिफाईन तेल घालते मी 2 चमचा. तेल घातल्यावर खूप छान खास्ता होईल, क्रिस्पी होईल. आणि अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा अजवाईन म्हणजे वावा, असा हाताने क्रश करून टाकायचा. आता चांगले मिक्स करून घ्यायचे. हाताने घासून घासून अगदी चोडून मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता मी कसं करते, तसंच अगदी चोडून असं मिक्स करायचं. चांगले मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कसं एक लड्डू बनवायचे प्रयत्न करते. असं बघा, चांगले बाइंड होते म्हणजे आपलं पीठ अगदी तयार आहे कचोरी बनवायला. आता थोडा करून पाणी घालायचं आणि चांगला एक डो मळून घ्यायचा. पाणी गरम किंवा गार नाही घ्यायचं, नॉर्मल पाणी घ्यायचं आणि थोडा करून पाणी टाकायचं. एकदा जास्त पाणी घालू नका. आणि एक सॉफ्ट डो तयार करायचा. सख्त डो करायची काय गरज नाहीये. सॉफ्ट म्हणजे मऊ डो तयार करून घेतले मी, तुम्ही बघू शकता. आता थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवते. झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपल्याला बटाट्याचा मसाला करून घ्यायचा. पॅन मध्ये थोडासा तेल घालते. जास्त तेल घालायची अजिबात गरज नाहीये पूरसाठी, स्टफिंगसाठी. तेल चांगले गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे घालते, थोडीशी मोहरी आणि क्रश केलेले धने. अगदी थोडं म्हणजे 1/4 टीस्पून एवढे. सगळे मसाले चांगले भाजून झालेले आहे. त्यानंतर मी उकडलेला बटाटा घालते. आता 3 घातले. तोडून बघते म्हणजे गेस करते की अजून लागते की नाही. मी जेवढे पीठ मळलेलं आहे त्यानुसार मला वाटते की अजून एक बटाटा पाहिजे. मी 5 बटाटे उकडून ठेवले होते. अजून एक घातले म्हणजे 4 झाले. आता चांगले स्मॅश करू म्हणजे फोडून घेऊ. फोडून घेतल्यानंतर आपल्याला आता थोडेसे मसाले घालायचे आहेत. आता तिखट तुम्ही कोणतेही तिखट घालू शकता, लाल तिखट पावडर घालू शकता. मी कुटलेली लाल मिरची घातली, भाजलेली कुटलेली लाल मिरची आणि चवीपुरती मीठ घातले. आणि यासोबत घालायचं आहे आपल्याला चाट मसाला. जर चाट मसाला नसला तर तुम्ही थोडासा आमचूर पावडर पण घालू शकता. 1 चमचापेक्षा थोडासा कमी घातले. आणि अर्धा चमचा होईल एवढे लिंबाचा रस. आता चांगले मिक्स करून घ्यायचा. खूप छान चटपटा मसाला तयार होणार आहे आपला. हीट अगदी कमी करून ठेवलाय मी आणि असा चांगले मिक्स करून मसाला तयार करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपला मसाला अगदी तयार आहे, बटाटा मसाला. आता हीट बंद करून थोड्या वेळासाठी असाच सोडून देऊ म्हणजे थोडासा थंड व्हायला. स्टफिंग थंड झाल्यानंतर आपण कचोरी बनवू. थोड्या वेळानंतर स्टफिंग थोडासा थंड झालेला आहे आणि इथे बघा तुम्ही डो पण खूप चांगला तयार झालेला आहे. आता चला कचोरी बनवून घेऊया. एक पोळपाट घेतले आणि एक लाटणं पण घेते. आता थोडासा असा डोचा पोर्शन घ्यायचा. चपाती सारखाच पोर्शन घ्यायचे. अगदी छोटी नाही आणि खूप मोठी पण नाही. आता हलकासा लाटून घेऊ म्हणजे एक जाड पुरी सारखी तेवढी लाटून घेऊ. पतली नाही करायची. हाताने पण पसरून करू शकता तुम्ही. मी थोडंसं लाटून घेते. इथे बघा एक जाड पुरी तयार आहे. इथे बघा जाडच आहे. आता पुरीवरती आपण थोडासा स्टफिंग घालू म्हणजे ठेवू. जेवढे तुम्हाला येते की बंद करायला आला पाहिजे तेवढे तुम्ही स्टफिंग ठेवा आणि त्यानंतर बंद करून घ्या कचोरी.
मी अशाच बंद करते, मोमो जसं बंद करतो आपण तशाच करते. जर तुम्ही हाताने पसरून केला तर अगदी गोल होईल आणि असं लाटून केल्यावर अशाच बंद करावा लागणार आहे. बंद केल्यानंतर एक्स्ट्रा पीठ नाहीये इथे तुम्ही बघा, म्हणून मी अशाच ठेवून दिले. जर एक्स्ट्रा पीठ राहिलं तर काढून घ्यायचं, अशाच ठेवून नाही द्यायचं, नाहीतर खायला चांगलं लागत नाही. मी हाताने चांगलं पसरून घेतलं, तुम्ही बघू शकता. एक कचोरी आपली तयार आहे. आता दुसरी कचोरी मी तुम्हाला बनवून दाखवते. मी पुरी लाटून घेतलेली आहे. आता थोडासा स्टफिंग ठेवते. आता बंद करून घेते. बंद करताना तुम्ही बघू शकता की पुरी थोडीशी मोठी आहे. बंद केल्यानंतर थोडं पीठ राहून जाणार आहे. असं पीठ नाही ठेवायचं. असं पीठ जर राहिलं तर काढून घ्यायचं. असं बघा, काढून घ्यायचं, नाहीतर खायला चांगलं लागत नाही. आता हाताने पसरून थोडंसं मोठं करून घ्यायचे. थोडा मी मैदा डास्ट करून घेते आणि हाताने असं पसरून थोडंसं मोठं करून घेते. मग आपली दुसरी कचोरी पण तयार आहे. अशाच आपण कचोरी बनवून घेऊ. मी आता 4 कचोरी बनवून घेते आणि त्यानंतर तळायला जाऊया. येथे बघा, 4 बनवून घेतले आणि बाकीच्या मी तळता अशाच बनवून घेईन. आता तेल चेक करायचं. मीडियम गरम तेल पाहिजे. थोडंसं डो टाकलंय मी आणि बघा तुम्ही बबल्स येतात. आता हीट थोडंसं कमी केले, म्हणजे मीडियम पेक्षा थोडंसं कमी, अगदी कमी नाही. आता कचोरी जेवढे येतात तेवढे घालू एक बॅच मध्ये. 2च येणार आहे माझ्या इकडे. तर सुरुवातीला 2 ते 3 मिनिट मीडियम हीटवर तळायचे आणि त्यानंतर अगदी लो करून जोपर्यंत क्रिस्पी आणि लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे खूप छान क्रिस्पी होईल. म्हणून सुरुवातीला 2-3 मिनिट असा मीडियम हीटवर तळल्यावर खूप चांगले फुगतात आणि त्यानंतर लो हीटवर तळल्यावर खूप छान क्रिस्पी होतात. अशाच तळून घेतले मी, तुम्ही बघू शकता. कलर खूप छान लाल लाल कलर झालेला आहे. आता मी काढून घेते. तेल गाळून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही किचन टॉवेल वरती ठेवू शकता. एक्स्ट्रा तेल पण सोक होईल. आणि अशीच पद्धतीने बाकी कचोरी पण तळून घ्यायच्या. बाकीच्या कचोरी पण तळायच्या आहेत. ते मी कॅमेराच्या मागे बनवून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. चला, येथे बघा मित्रांनो, कचोरी सोबत मी सर्व केले चिंचेची चटणी आणि दही चिनी म्हणजे दही साखर. तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता. काही रिच करी पण बनवू शकता, जसं की चिकन, मटन, बटाटा दम, नाहीतर छोले, काही बनवू शकता. आणि नॉर्मल चटणी दही सोबत पण सर्व करू शकता. खूपच यम्मी लागते खायला. मी एक कापून दाखवते तुम्हाला की आतमधून कसं स्टफिंग भरलेली आहे आणि केवढी क्रिस्पी झालेली आहे ते पण तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता कचोरी तुटायला लागली, म्हणजे की खूपच क्रिस्पी आहे आणि आतमध्ये बघा अगदी स्टफिंग भरलेली आहे. जसं आपण घातला होता तशाच आहे. खूपच क्रिस्पी आणि टेस्टी कचोरी बनलेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.